राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं वचनं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द ईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नादतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, आपणा सर्वांना वंदन आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ। आजच्या चिंतनामध्ये फक्त आपण 6व्या अध्यायाला सुरुवात केलेली आहे आणि माऊलींचं आणि संजय धृतराष्ट्र यांच्या संवादाचं माऊलींनी जे वर्णन केलं ते वर्णन आपण पाहिलेलं आहे। कृतार्थ होण्याची वेळ जरी आली तरी कधीकधी दैव कमी पडतं, कधीकधी प्रयत्न कमी पडतात। प्रयत्न आणि दैव यांची जेव्हा गट्टी होते तेव्हा खऱ्या अर्थानं परमार्थ किंवा प्रपंचातलं यश जे आहे या दोन्ही गोष्टी त्या एखाद्या व्यक्तीला साध्य होत असतात। म्हणून काही त्याच्याबद्दलचा विचार करू नये। प्रयत्न करून आपल्या हातात फक्त प्रयत्न करणं आहे, त्याला क्रियमान स्वातंत्र्य म्हणतात। त्या क्रियमान स्वातंत्र्याचा विचार करावा। इथं धृतराष्ट्राच्या आयुष्यातला विचार जर केला तर कृतार्थ होण्याची वेळ आली। गीतासारखं महान तत्त्वज्ञान भगवंताच्या मुखातून ऐकण्याची संधी प्राप्त होत असताना सुद्धा प्रापंचिक मोहामुळं आणि मुलांच्या आणि पुत्राच्या मोहामुळं त्यांना ते ऐकणं आसक्तीमुळं जमलं नाही आणि पुत्रमोहानं वेळा झालेला धृतराष्ट्र आपण कसा मनानं बिघडलेला होता। पण त्यावरती संजयानं त्याच्यावरती ओवी फार सुंदर केली आहे। परिते तैसे कैसेने होईल जात्यंदा कैसे पाहिलं। एखादा जन्मजातच जर अंधळा असेल तर त्याला उजेडाची महती सांगून चालेल काय? काय उपयोग आहे त्याचा? तेवीच येरू रोष होईल म्हणून भिये परी आपण चित्ती आपला निकिया परी संतोषला जे तो संवाद फावला श्रीकृष्ण अर्जुनाचा। पण आपण मात्र संजय म्हणला आपण आपल्या मनात चांगला संतुष्ट झालेला संजय आहे, कारण श्रीकृष्ण अर्जुनाचा जो संवाद होता त्याला अनायसे व्यासकृपेनं प्राप्त झालेला आहे। म्हणून ते म्हणतात, सुरुवातीलाच म्हटलं आम्ही पातलो पाहुणे असं म्हटलेलं आहे। काय वर्णन केलं आहे की त्यावेळी भगवंत ज्यावेळी सांगत होते की त्याचवेळी आम्ही पाहुणे म्हणून तिथं आलो आणि अमृताची मेजवानी आम्हाला प्राप्त झाली असं संजय बोलतो। संजयाच्या मुखामध्ये माऊलींनी ओवी टाकलेली आहे। या धृतराष्ट्राचा विचार पाहून संजयाला पहिल्यांदा हसू आलं, पण एवढ्या मोठ्या राजाला कुणी सांगायचं, म्हणून त्याला तो विषय सोडून दिला। तेने आनंदाचिनी झालेपणे साब अभिप्राय अंतकरणे आता आदर्शी बोलणे घडेल तया। त्या आनंदाच्या तृप्तीने श्रीकृष्णाचा अभिप्राय करण्याने मनाने त्या संजयाकडून आता श्रद्धापूर्वक बोलणं घडेल। आता संजय ही गीता सांगायला सुरुवात केलेली आहे। भगवंताच्या मुखातून चाललेला हा संवाद प्रत्यक्ष पाहिलेल्या संजयाचा सांगायला चालू केलेला आहे। त्यासाठी वरच्या 2 ओव्यांचा विचार सांगितला तर तो म्हणतो ह्यांचा विचार कशाला करायचा? आपण आपल्या प्रारब्धात प्राप्त झालेली गोष्ट आहे ती आपण कमवावी। आपल्या जवळची माणसं कोण तयार नसतील तर एखादी चांगली गोष्ट आपल्याला घडत असेल तर आपण करून टाकावी। घरातल्या माणसांना तीर्थयात्रा करायची नसतील म्हणून का आपण त्यांची वाट बघावी, आपण जावं। घरातल्या माणसाला ज्ञानेश्वरी वाचायची आवड नाही म्हणून आपण वाचू नये काय? वाचावी, असा विचार आहे। धृतराष्ट्राला आवडत नव्हता हा गीतार्थाचा सगळा संवाद आणि तत्वज्ञान। म्हणून संजय म्हणतो की माझं मी परी आपण चित्ती आपला निकिया परी संतोषला। आपला आपण तो संतोष त्याला झाला आणि संवाद पावला श्रीकृष्ण अर्जुनाचा। तेने आनंदाचेनी झालेपणे म्हणजे आनंदानं तृप्त झालेला संजय। झालेपण म्हणजे पूर्णत्व प्राप्त झालेला। सहाभिप्राय अंतकरणे भगवंताचा अभिप्राय कळला। वास्तविक अभिप्रायच कळत नाही। अभिप्राय शब्दाचा अर्थ आहे शब्दाच्या पाठीमागं असलेलं तो बोलणारा जो आहे त्याचं मनोगत ते समजत नाही।
आपल्याला ज्ञानेश्वरीच्या ओव्या शब्दाच्या अर्थानं वाचता येतात, बोलता येतात, पण त्याच्या पाठिंबाचा अभिप्राय, ज्ञानेश्वर माऊलींचा अभिप्राय जो आहे तो समजून घ्यावा लागतो. संतांची मनोगतं वेगवेगळ्या प्रकारची असतात आणि ती मनोगतं त्यांच्या एका स्थितीमध्ये पोचून ती समजून घ्यावी लागतात. संजय त्या स्थितीला पोचलेला आहे. एवढा त्याच्या डोळ्यातून पुढे सांगितलेला आहे, अश्रू व्हायला लागलेले आहेत की ती भगवंताची कृपा अर्जुनावर झालेली पाहून संजयाच्या डोळ्यात सुद्धा अश्रू व्हायला लागलेत. याचा अर्थ जो किती गुंतून गेला असेल बघा त्यामध्ये, त्या तत्वज्ञानामध्ये, तसा इथं विचार सांगितलेला आहे की भगवंताचा अभिप्राय त्याला कळलेला आहे, तो धृतराष्ट्राला कळणारही नाही. आणि तसाच विचार केला म्हणून आता त्याचा वर्णन करायचं चालू केलेला आहे बघा की 6वा अध्याय आहे कसा. 10व्या नंबरची उभी आहे बघा. तो गीते माझी षष्ठीचा प्रसंगू असे अयनीचा जैसा क्षीरार्णवी अमृताचा निवाडू झाला. अयनीचा म्हणजे विशेष, खास अशा अर्थानं. गीते माझी षष्ठीचा, गीतेतला हा 6वा अध्याय जो आहे तो खास असा प्रसंग त्यामध्ये वर्णन केलेला आहे. जैसा क्षीरार्णवी अमृताचा निवाडू झाला. जसं क्षीरसागरामधून अमृताचं जशी निवड केली गेली तसा वर्णन गीतेला क्षीरसागराची उपमा दिलेली आहे. क्षीरसागराच्या मंथनानंतर जेव्हा मंथन झालं, भागवतामध्ये ती कथा येते, 14 रत्न बाहेर पडले, त्यातला अमृत हे एक रत्न आहे. म्हणजे अमृताची सुद्धा प्राप्ती झाली. अगोदर हलाहल विष आलं, भगवान शंकराने ते प्राशन केलं, वर्णन केलेलं आहे. कामधेनू आली, उच्चश्रवा घोडा आला, तो ऐरावत हत्ती आला, सगळं वर्णन भागवतामध्ये त्याबद्दल आलेलं आहे. म्हणून त्या भागवतातला दृष्टांत माऊली देतात बरं काय, म्हणजे पुराणातला दृष्टांत दिला आहे. काय म्हणतात, क्षीरार्णवी, अर्णव म्हणजे समुद्र, क्षीर समुद्र, क्षीरार्णवी एकत्र शब्द वापरला आहे बरं का, जोड शब्द आहे. समजून घेण्यासाठी खूप आहे. शब्दाच्या छटा बघायच्या असतील तर ज्ञानेश्वरीत बघता येतात, वेगवेगळ्या अँगलनी शब्द वापरलेले आहेत माऊलीने. जैसा क्षीरार्णवी अमृताचा निवाडू झाला. निवाडू झाला म्हणजे त्यातनं शोधून कसं अमृत काढलं तसा आहे ते. तसा हा सगळ्या गीतेमधला हा अध्याय जो आहे ना तो तसा अमृतासारखा अध्याय आहे, माऊली वर्णन करतात. तैसा तो गीते माझी षष्ठीचा प्रसंगू असे आयनीचा जैसा क्षीरार्णवी अमृताचा, क्षीर समुद्रातून अमृताचा जसा विशेष असा निर्माण झाला किंवा अमृत काढताना कोणत्या प्रकारचा त्रास झाला तसा हा अध्याय दिसायला कठीण आहे. वास्तविक अमृत काढताना त्या सूर आणि असुर जे आहेत, राक्षस आणि देवाने मिळून ते मंथन केलेलं आहे. ते केवढ्या त्या मेरू पर्वताचा काय रवी केली, त्या वासुकी नागाचा दोर लावलेला आहे आणि ते मंथन चालू आहे. आणि ते मंथन करता करता फक्त मंथन चालू होतं, ते अमृतासाठी चालू होतं. पण भगवद्गीता ज्ञानेश्वरी सांगते ते अमृत स्वर्गातल्या अमृताबद्दल बोलत नाही, हे गीतामृताबद्दल बोलतात. हे विशेष आहे. आत्मज्ञानातला जो बोध आहे त्याला अमृत म्हटलेला आहे. हा बोध ज्यांना प्राप्त झाला ते चिरंजीवी झालेत. ज्यांना हा बोध प्राप्त झाला, चिरंजीवी झाले म्हणजे काय, ते मरणार नाहीत हे त्यांना कळलं. आपण मरत नाही असं त्यांना कळलं, म्हणून चिरंजीवी. त्या अमृताचा लाभ झाल्यानंतर कुठल्या आत्मज्ञानाचा. तो गीतेमधला हा षष्ठीचा अध्याय जो आहे, 6वा अध्याय, तो आयनीचा आहे. तिथं विशेष प्रसंग आहे, जैसा क्षीरार्णवी अमृताचा निवाडू झाला. गीतेला क्षीरसागराची उपमा दिलेली आहे. आणि का तर क्षीरसागरामध्ये प्रत्यक्ष विष्णू असतात ना, पहुडलेले असतात. लक्ष्मी माता पाय चेपत असते असं नेहमी आपण भागवत पुराणामध्ये आणि इतर विष्णू पुराणामध्ये सुद्धा त्याचं खूप वर्णन आहे. तर क्षीरसागरामध्ये विष्णू आहे म्हणून क्षीरसागराची आणि उपमा भगवंतानी माऊलीने दिलेली आहे. भगवंत माऊलीच विष्णूचा अवतार आहे, त्यामुळे सगळीच माहिती त्यांच्याकडे आहे. पण विचार करता की हा अध्याय मात्र किचकट आहे, सांगायचं आहे त्यांना, कठीण आहे. जसं अमृताचं मंथन करताना कठीणत्व त्यांना जाणवलं, सगळ्या देवांना आणि राक्षसांना सुद्धा त्रास झाला अमृत काढताना, तसा ह्याच्यातले अर्थ शोधताना आणि योगाची भाषा कळताना वाचकांना सुद्धा त्रास होईल हा सांगण्याचा त्यामधला बोध आहे. म्हणून क्षीरार्णव अशी उपमा भगवद्गीतेला माऊली देतात ना. आणि त्यातला हा षष्ठीचा अध्याय म्हणजे कठीण योग आहे आणि तो योग त्यातनं आपण शोधून काढला पाहिजे. त्यासाठी सूक्ष्म बुद्धी लागते, ती सूक्ष्म बुद्धीसाठी तयार राहा. म्हणून त्या सांगताना म्हणतात, तो गीते माझी षष्ठीचा प्रसंग वसे ऐनीचा जैसा क्षीरार्णवी अमृताचा निवाडू झाला तैसे गीतार्थाचे सार.
ते विवेक सिंधूचे पार, नाना योग विभव भांडार उघडले की. कसं वर्णन करतात माऊली बघा. त्याप्रमाणे हा 6वा अध्याय म्हणजे सगळ्या गीतेच्या अर्थाचं सार आहे, सारभूत तत्व आहे. म्हणजे भगवंताच्या मोक्षाच्या प्राप्तीसाठी जी योगविद्या जी आहे त्या योगविद्येचे हे भांडार आहे. विवेक सिंधूचे पार. विवेक सिंधू म्हणजे जे विचाररूपी समुद्राचा किनारा, पहिलं तीर आहे. पहिलं तीराला जाणं म्हणजे पोहून जाणं. कारण वरती अगोदर क्षीरसमुद्र सांगितला, तर या क्षीरसमुद्राचा उल्लेख करताना त्यासाठी सांगितलेला आहे की हा पोहून जावं लागतं. म्हणजे विवेकाचे, विषयाचे मासे किंवा विषयांचे वेगवेगळे जलचर प्राणी त्रास देऊ शकतात, काम क्रोधादी विकार त्रास देऊ शकतात, परंतु विवेक जर वापरला तर या विवेकाच्या सागरातून तो पलीकडचा किनारा सापडू शकतो. नाना योग विभाव भांडार उघडले का. जणू काही अष्टांगाचे अष्टांग योग जो सांगितलेला आहे त्याचं ऐश्वर्याचं कोठारच जणू आहे की काय. वर्णन कसं केलं आहे आणि किती किती उपमा दिलेल्या आहेत बघा. गीता ही साररूप वेदांतच आहे. वेदांत सगळा धुंडाळावा लागत नाही. वेदाचं जे सगळं सार काढलं ते उपनिषदाने घेतलं. उपनिषदाचं सार आहे त्या भगवद्गीतेमध्ये घेतलेलं आहे. त्यामुळे या 700 श्लोकामध्ये सगळी उपनिषदं येतात, सगळे वेद येतात. हा विचार जर केला तर आपल्याला खूप अभ्यासाचा आवाका आखण्याची काही गरज नाही. भगवद्गीतेचं तत्त्वज्ञान समजलं की सगळ्या वेदांताचं तत्त्वज्ञान आपल्या हातात येऊ शकतं. त्यातले काही श्लोक आपल्यासाठी उपयोगाचे असतात. फार श्लोक 700 श्लोक सुद्धा बघावे लागत नाहीत असं माऊली वर्णन करतात. आणि म्हणून इथं वर्णन केलंय की साररूप गीता आहे आणि विचाररूपी सागराच्या पलीकडचा तो किनारा आहे. म्हणजे विचारानं आणि वैराग्यानं हा समुद्र पार करावा लागेल तरच आपल्याला तो किनारा सापडेल. त्या ठिकाणी काय सापडेल म्हणतात माऊली, तर योग विभाव भांडार तिथं सापडणार आहे. ते भांडार आहे ते अष्टांग योगाचं भांडार आहे. यम नियम काय असेल, प्राणायाम, ध्यान, धारणा, समाधी, 8 जे योग सांगितलेले आहेत ना, प्रत्याहार, हे 8 जे योग आहेत अष्टांग सांगितलेले आहेत योगाचे, त्याला अष्टांग योग म्हणतात. या योगाचं वर्णन माऊलींनी या ग्रंथामधून या ज्ञानेश्वरीमध्ये केलेलं आहे. म्हणून म्हणतात भगवद्गीतेनं त्याचा नाद केलेला नाही बरं का. भगवद्गीता ही सूत्ररूपानं बोलणारी आहे, पण संत मात्र त्याचा विस्तार करतात. म्हणूनच प्राकृतामध्ये मराठी भाषेमध्ये आपल्याला कळू शकलं ते, अन्यथा कळलं नसतं. गीतार्थ हा गूढ आहे आणि गुढाचं प्रकटीकरण करण्याचं काम संत करतात. म्हणून म्हटलंय गीतार्थाचे सार ते विवेक सिंधूचे पार. किनाऱ्याला पोचायलाच पाहिजे ना. जर पोहायला बाहेर पडलं तर किनाऱ्याकडेच पाहत गेलंच पाहिजे. आपलं हे टार्गेट जे आहे ते मोक्षाकडे पाहत आपण साधना केली पाहिजे. दुसऱ्या साधनेचा दुसरा कुठलंही प्रयोजन नसावं. आमची प्रयोजनं जास्त असतात आणि म्हणून आपल्याला त्या टार्गेटपर्यंत पोहोचता येत नाही. आपल्याला आपलं अवधान व्यग्र करणारे अनेक घटना आपण साधारण ध्यानाला नामाला बसलो तरी घडत असतात. तत्वचिंतनाला बसलो किंवा काहीतरी अभ्यासाला बसलो, काहीतरी ग्रंथाचा अभ्यास, तर अनेक व्यवधानं आपल्यावरती काय करत असतात, प्रभाव टाकत असतात. त्यामुळे या व्यवधानाला बळी न पडता अष्टांग योगाचं हा एक कोठार लुटायसाठी तयार राहा माऊली बोलतात. आणि त्यासाठी काय वापरा, विवेक वापरा. कारण विवेकाचा किनाराच तो आहे. ज्यावेळी विवेक आणि वैराग्य ही साधनं आपण संपवून बॅगेत भरून ठेवतोय ना, संपली आता त्याचा काही उपयोग नाही, त्यावेळीच तो किनारा सापडतो. त्यामुळं साधन चतुष्टय संपन्नता आपल्याकडे असायला पाहिजे. विवेक, वैराग्य, समाधिष्ठक, मुमुक्षत्व ही 4 साधनं घेऊन ह्या 4 साधनांची आयुध म्हणूया आपण, ही आयुध हातात असावी लागतात. तरच आपल्याला हा समुद्राचा किनारा सापडेल, आत्मज्ञान सापडेल, अष्टांग योगाचं भांडार आपल्या हातात येईल असं माऊली बोलतात. म्हणून विवेक यातला मुख्य आहे. ऐश्वर्य आहे अष्टांग योगाचं, पण वापरायला पाहिजे विवेक. विवेक नाही वापरला तर कळणार नाही. म्हणून इथं यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार वरवरची साधना अगोदर सांगितली आहेत. पुढची अंतरंग साधना आहे ध्यान, धारणा आणि समाधी. ह्या अगोदर मात्र हे कळायला पाहिजे. म्हणून बऱ्याच वेळा होतं प्राणायामाचा त्रास माणसांना का होतोय माहिती आहे काय, न कळता केलेला. यम आणि नियमाचं पालन केलेलं नसतं. म्हणून सुरुवातीला यम सांगितलेत, कालच आपण यम बघितलेत बघा. असते काय ब्रह्मचर्य वगैरे शब्द जे वापरलेत आपण, 5 यम
आणि 5 नियम आपण बघितलेत. त्याचाच अर्थ आहे अहिंसा, सत्य, अक्रोध, ब्रह्मचर्य, अपरिग्रह हे यम आहेत. आणि नियम शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान याची साधना केली पाहिजे ना. हळूहळू टप्प्याटप्प्यानं त्यासाठी काही दिवस घालवावे लागतात. डायरेक्ट आपण प्राणायामाकडे आणि ध्यानाकडे वळायला लागलो की ध्यान लागत नाही, कारण ध्यान हे 7वं साधन आहे. यम अगोदर आहेत, नियम आहेत, आसन घालायला आलं पाहिजे, मग प्राणायाम केले पाहिजेत, प्रत्याहार म्हणजे चित्ताचा निरोध हळूहळूचा अभ्यास केला पाहिजे, मग धारणा पकडता येईल चित्ताला, त्यामुळं ध्यान लागेल आणि ध्यानातून समाधीत प्रवेश करता येईल. हे अष्टांग योग साधना जी सांगितलेली आहे त्याला विवेकाचाच वापर करावा लागेल असं माऊली बोलतात. म्हणून इथं वर्णन करताना म्हणतात, तैसे गीतार्थाचे सार जे विवेक सिंधूचे पार, नाना योग विभव भांडार उघडले का. जे आदी प्रकृतीचे विसवणे, जे शब्द ब्रह्माशी न बोलणे, जेथुनी गीतावल्लीचे टाहणे प्ररोह पावे. प्ररोह म्हणजे अंकुरित होणे, त्याची वाढ होणे, वाढ होते. हे गीतार्थाचे सार जे ब्रह्म आहे ते जगाचं मूळ कारण आहे. म्हणजे प्रकृतीचं कारण ब्रह्म, कारण शब्द वापरलेला आहे, त्याला कारण ब्रह्म म्हणतात. ब्रह्म हे जगाचे मूळ कारण असल्यामुळे प्रकृतीचे विश्रांती स्थान आहे. 9व्या अध्यायामध्ये याचं खूप वर्णन भगवद्गीतेने केलेलं आहे. प्रकृतीचं स्थान आहे. प्रकृती विसावती कुठे माहिती आहे का? ब्रह्माच्या मांडीवरती विसवते. हा अलंकारिक भाषेत बोलण्याचा एक प्रघात आहे. वास्तविक ब्रह्म नावाची गोष्ट अशी काही दाखवता येत नाही किंवा त्याला आकार सांगता येत नाही, पण प्रकृतीला आकार आहे ना. जगाच्या रूपानं प्रकृती प्रकट झालेली आहे, पण प्रकट झालेलं ही विभा म्हणूया आपण त्याला, जो असतो ते सूर्य जरी दिसत नसला तर सूर्याची प्रभा दिसत असते. सकाळी आपण पहाटे जेव्हा उठलो की सकाळी सूर्योदय होण्यापूर्वी त्याला म्हणतात अरुणोदय म्हणतात. हा अरुणोदय होतोय कधी? सूर्योदयाच्या पूर्वी होतोय अरुणोदय. आणि अरुणोदय म्हणजे ज्यावेळी पूर्व दिशा लालिमा धारण केलेली असते, अतिशय सुंदर पक्षी वगैरे फिरत असतात, ओरडत असतात, अशी लालिमा. सूर्य तरी नसतो पण तरी सुद्धा प्रकाश असतो. संध्याकाळी सूर्य मावळतो तरी सुद्धा प्रकाश असतो. हा प्रकाश जो शब्द आहे ना, तो शब्द आहे हे प्रकृतीचं ब्रह्माचा काय म्हणतो आपण त्याला, भास सगळा आहे. ही जी प्रभा दाखवलेली आहे, हा प्रभा ही ब्रह्माची. जशी सूर्याची किरणं दिसतात, सूर्य बुडला तरी ब्रह्म दिसत नसलं तरी जगाच्या रूपानं ते प्रकट आहे. ते सगळ्यांच्या दृष्टीनं जीव रूपानं ते प्रकट आहे. फक्त जीवाला कळत नाही की ते ब्रह्म मी आहे. प्रकृतीच्या बाबतीमध्ये विश्वची माझे घर असा जे शब्द संतांच्या तोंडात येतो त्याचं कारण हे विश्वाकडे बघताना ते म्हणतात तेच ब्रह्म आहे. हे ब्रह्म जगामध्ये ब्रह्म दिशे उघडे, मुक्ताबाईंचा अभंग आहे बघा. जगामध्ये ब्रह्म दिशे उघडे ब्रह्म कशामुळे दिसतं? जगाच्या रूपानं. ब्रह्म मुळात अप्रकट आहे, ते अव्यक्त आहे. अव्यक्त असताना सुद्धा व्यक्त रूपाने केव्हा दिसतं? असं अभिव्यक्त होते तेव्हा. वीज सुद्धा अभिव्यक्ती आहे. वीज सुद्धा अभिव्यक्त होते प्रकाशाच्या रूपाने होते. वेगवेगळ्या रूपात ती अभिव्यक्त होत असते. म्हणून फक्त त्याला माध्यमं वेगवेगळी असतील, पण ती वीजच आहे ना. कुठं फ्रीजच्या दृष्टीनं ती गार असेल, पंख्यामध्ये ती फिरणारी असेल, कुठंतरी हीटरमध्ये गरम करणारी असेल, पण ही अभिव्यक्ती आहे त्याची. गरम, थंड, फिरणं ही त्याची अभिव्यक्ती आहे. अभिव्यक्ती दिसते, पण मुघलचं जे आहे ना अव्यक्त असलेलं तत्व, ती वीज मात्र कुणालाच दिसत नाही. इलेक्ट्रिसिटी कुणालाही दिसत नाही, पण तिचं काम दिसते ना. मग काम दिसते तिलाच आपण वीज म्हणतो. आता आहे आकाराच्या रूपानं, ते आहे पंख्याच्या रूपानं, फ्रीजच्या रूपानं, वॉशिंग मशीनच्या रूपानं आपल्यासमोर दिसायला लागते, पण ती कशी होते? अभिव्यक्त होते. त्या दृष्टीनं याचं वर्णन केलेलं आहे. आदी प्रकृतीचे विसवणे म्हणजे जिथं आद्य असलेली ही माया किंवा प्रकृती ही विसावा घेते असं ते ब्रह्म. जे शब्द ब्रह्माशी न बोलणे, इथून गीतारूपी वेलीचे स्वरूप वाढीस लागलेले आहे. हे जगाचं मूळ कारण आहे. जे शब्द ब्रह्माशी न बोलणे, गीतार्थाचे सार ब्रह्म, जगाचे मूळ कारण असलेल्या प्रकृतीचे विश्रांती स्थान आहे, जिथून गीतारूप वेलीचे स्वरूप वाढीस लागले. खऱ्या अर्थानं गीता ही कुठून सुरू झाली? तर जिथं ब्रह्म दिसतं ना प्रकृतीच्या रूपानं, तिथं. तर प्रकृतीचं विसवणं तिथं आहे. तो अध्याय 6वा. आता म्हणतात बघा, जिथं प्रकृती विश्रांती स्थानाला येते असं ब्रह्म
त्या ठिकाणला 6वा अध्याय म्हटलेला आहे. तो अध्याय 6वा, वरी साहित्याची या बरवा सांगिजेल म्हणून परिसावा चित्त देऊनी. 13व्या अध्याय ओवीमध्ये म्हणतात हे आदिमायेचे विश्रांती स्थान आहे आणि हे ब्रह्मविद्या हे गीतेचं सार आहे. म्हणून वेदानं हे मौन धारण केलेलं असतं. म्हणून इथं म्हणलेलं आहे शब्द ब्रह्माशी न बोलणे. वेद काय करतात? मुके होतात म्हणलेलं. वेद मुका झाला म्हणतात. मुका झाला म्हणजे नुसत्या शब्दानं कळत नाही ना. मग शेवटी तो म्हणतो हे ब्रह्म असं आहे असं आहे असं आहे, फक्त शब्दानंच वर्णन करतो. त्याच्या पलीकडे त्याला काही सांगताच येत नाही. मग सांगता येत नाही म्हणून तो गप्प बसतो. म्हणून वेद नेती नेती म्हणती असा माऊलींचा अभंगच आहे ना. तुझं सगुण म्हणू की निर्गुण ने, सगुण निर्गुण आहे का गोविंद रे, असं म्हणलं. त्यामध्ये म्हणतात की वेद नेती नेती म्हणती. नेती नेती म्हणजे ते नाही ते नाही ते नाही. मग नाही नाही म्हणजे आहे काय हे सांगायला तिची वाचा कुंठित होते. म्हणतं शब्द ब्रह्माशी न बोलणे शब्द वापरला. आणि पुढेच्या अध्यायामध्ये ओवीमध्ये म्हणतात तो अध्याय 6वा, वरी साहित्याचा वा बरवा आणि सांगिजेल म्हणून परिसावा चित्त देऊनी. हा अध्याय तुला आता मी सांगणार आहे. उत्कृष्ट आहे. त्यात पुन्हा रस आणि अलंकार यांचा सहभाव ज्याच्यात आहे अशा साहित्याच्या सौंदर्याने सांगितला जाणार आहे. म्हणून सगळ्या श्रोत्यांनी चित्त द्यावे. त्यामध्ये साहित्याचे सगळे अलंकार वाङ्मय प्रकार माऊलींनी वापरलेले आहेत. म्हणून माऊली सांगतात की साहित्यानं सगळ्या रसानी शृंगारादी 9 रस आहेत. त्या 9 रसांनी नटवून ठेवलेला हा अध्याय. आता हा फक्त याच अध्यायामध्ये वर्णन केले असं नाही बरं का. पुढच्याही अध्यायामध्ये अलंकार वापरलेले आहेत. पण यामध्ये आता प्रस्तावनेमध्ये मात्र खूप अशा ओव्या टाकलेल्या आहेत की अगदी कवींना सुद्धा आकर्षित करतील, कवीसुद्धा आकर्षित होतील त्याच्याकडे. अशा पद्धतीचं काव्य माऊलींनी मांडलेलं आहे. प्रसिद्ध ओवी आहे बघा. माझा मराठाची बोल कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके ऐशी अक्षरे रसिके मिळविन. माऊली प्रतिज्ञा करतात बघा, मी अक्षरांची व्यवस्था, अक्षरांची जुळणी अशी करीन की ती मराठी भाषा अमृताला सुद्धा जिंकेल. मराठी भाषेचं महत्त्व सांगणारा आद्यकवी मुकुंदराज म्हणतात. पण मुकुंदराजाने बी लावलं, पण त्याचा वृक्ष करण्याचं काम माऊलींनी केलंय बरं का. मराठी भाषा खरी वृद्धिंगत झाली त्याला कारण ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरीनं शब्दाचं भांडार उघडलं आपल्यासमोर. म्हणून मराठीचं वैभव आपल्यासमोर आलेलं आहे. म्हणून मराठीचे बोलू कौतुके. काय माझ्या मराठी भाषेचं कौतुक सांगू जे अमृताची सुद्धा पैज जिंकू शकते. म्हणजे अमृतात जे गुण आहेत ते माझ्या भाषेमध्ये आहेत. आणि तो भाषेचा गौरव माऊलींनी केलेला आहे. त्याला सत्कार केला आहे त्या शब्दांचा. खऱ्या अर्थानं माऊलींनी मराठीला मराठीपण आणून प्राप्त करून दिलेला आहे. म्हणून मराठीचे आद्यजनक मुकुंदराज म्हणतात ना, मुकुंद कवी. तो आपले विवेक सिंधुकार जे आहेत ना त्यांचा विचार केलेला आहे. पण त्याचा बराचसा प्रभाव माऊलींच्या लिखाणावरती आहे मुकुंदराजांचा असं म्हणतात. असो, पण तरीसुद्धा मराठीचं जे वैभव आहे ना त्यांनी दिलं असं बीज लावून दिलं. पण त्याचा मुख्य कळस जो आहे तो कळस चढवण्याचं काम ज्ञानेश्वरीनं केलेलं आहे. या ओवीमध्ये आपल्याला बघायला मिळतं की मराठीतले शब्द जे आहेत ते अमृताशी स्पर्धा करतील अशी अक्षरं मी टाकणार आहे आता. काय माऊलींची शपथ आहे बघा. काय म्हणतात? ऐशी अक्षरे रसिके मिळविणे. जे रसिक आहेत ना त्या रसिकांना सुद्धा खेळवून ठेवतील माझी अक्षरं, अशी मी रचना करणार आहे. म्हणजे माझा मराठाचा बोल प्राकृत लोकांची संस्कारहीन भाषा आहे. त्या काळामध्ये संस्कृतला पहिलं स्थान होतं. मराठी भाषेसारख्या एखाद्या ज्या प्रादेशिक भाषा आहेत ना त्यांना गौण समजलं जायचं, संस्कारहीन भाषा. पण आपल्या मराठी संतांनी, महाराष्ट्रातल्या संतांनी त्या मराठी भाषेला अलंकारित केलं. म्हणजे कदाचित अशी असणारी जी कुमारिका होती तिला वैभव प्राप्त करून दिलं. तिला सौभाग्य देण्याचं प्राप्त आपल्या मराठी संतांनी केलेलं आहे. म्हणून ते म्हणतात की मी काय करेन, त्याला ऐश्वर्य देईन. संस्कारहीन भाषा परंतु गोडीच्या बाबतीमध्ये सहज हसत कळत केलेल्या प्रतिज्ञेने अमृतालाही जिंकू शकेल अशी ती रस अलंकारयुक्त शब्दाची योजना मी करेन. त्यात रस भरेन. नवरसी भरवी सागरू उचित रत्नांचे अंगरू. काय वर्णन 12व्या अध्यायामध्ये केलंय. फार सुंदर वर्णन केलेलं आहे. तर ह्यामध्ये म्हणतात सगळे रस मी त्यामध्ये षडरस त्यामध्ये घालीन, अलंकार सगळे घालणार आहे.
आणि अशी नटवणार आहे तर तुम्ही पाहत राहाल की त्यामुळं वाटेल त्या ठिकाणी अमृतसुद्धा फिकं पडायला लागेल. अशी माझी मराठी भाषेची योजना आणि शब्दांची रचना मी करणार आहे, अशी मी प्रतिज्ञा करतो. म्हणून माझी मराठी जी आहे ती अमृताशी पैज जिंकेल. अमृत आणि माझं शब्द हे सारख्या मोलाचे आहे हे सांगायचं. तुलना कशाची केली आहे बघा, मराठी भाषेच्या शब्दांची तुलना हे फार कमी न जमलेलं आहे. आणि ज्यांनी मराठी भाषेचं काय केलं, कमी लेखलं, त्याने एकदा ज्ञानेश्वरी वाचून पाहावी, म्हणजे त्यांना त्याचं वैभव कळायला लागेल. त्या ठिकाणी इतर भाषांचं गौणत्व नाही बरं का, शिकाव्यात इतर भाषासुद्धा, खूप भाषा शिकाव्यात, परंतु आपली जी मातृभाषा ज्याला आपण शब्द वापरतो त्या मराठीचं वैभव एकदा जाणून घ्यावं आणि मग इतर भाषा शिकायला काही बंधन नाही. म्हणून अशा अक्षराचा वापर करेन की ती माझी मराठी भाषा अमृताची पैज जिंकेल. याचा अर्थ आहे अमृत आणि माझे शब्द हे सारख्या मोलाचे असतील, कारण मी संस्कृतमध्ये असलेली गहनता त्यातली काढून टाकलेली आहे. संस्कृत असलं तरी ज्यांना कळतं त्यांच्यासाठी चांगलं आहे. संस्कृत भाषा तरी मूळचीच चांगली ऐश्वर्य संपन्न आहे, तिचं काही कमतरता दाखवायची काही गरज नाही. पण कळत नसेल तर ऐश्वर्य संपन्न असून करायची काय. सुंदर गाय दिसते, शिंग चांगले आहेत, दिसायला गुबगुबीत आहे, त्याच्यावरती डोक्यावरती ठसा आहे, पण दूध देत नाही. माझ्यासाठी दूध देत नाही. आमच्या गोठ्यात आणली की आमच्या गोठ्यातच दूध देत नाही, त्या मूळ मालकाच्या गोठ्यातच दूध देते. संस्कृत भाषेचं तसं आहे, ज्याला ती कळते त्याच्यासाठी ती वैभव आहे, त्यासाठी ती काय आहे, कामधेनू आहे संस्कृत भाषा. पण ज्यांना कळत नाही त्यांच्यासाठी काय, तर त्यांच्यासाठी माऊली बोलतात मी सगळ्या संस्कृत भाषेतली गहनता काढून टाकलेली आहे. तरी संस्कृतीची गहने तोडून मराठी शब्द सोपाने 9व्या अध्यायामध्ये उभी टाकलेले आहे. संस्कृताचे गहन जे जंगल होतं सगळं काढून टाकलं आणि तोडून मराठी शब्द सोपाने मराठीसाठी मी पायऱ्या तयार केल्या, शब्दांच्या पायऱ्या तयार केल्या की ज्यामुळं संस्कृत भाषासुद्धा अवगत होईल. ज्ञानेश्वरी अभ्यासाला लागलं, हजारो शब्द संस्कृतचे शब्द त्यात आहेत, हजारो बरं काय. जाता जाता संस्कृत भाषेचं सुद्धा ज्ञान व्हायला लागतं. असा कुठलाही ग्रंथ मराठीमधला जो आहे त्या मराठी ग्रंथामध्ये त्या ठिकाणी कुठल्या ग्रंथाला गौण समजायचं नाही बरं काय. ज्याने त्याने आपलं जे अलंकारिक ज्ञान आहे आणि पारमार्थिक ज्ञान त्यांच्या गुरुंकडून प्राप्त झालेलं आहे ते दासबोधामध्ये, तुकारामांच्या गाथेमध्ये, नाथांच्या भागवतामध्ये, मुकुंदरांच्या विवेक सिंधूमध्ये असे अनेक जे मराठी ग्रंथ आहेत, गुरुचरित्रेसारखे ग्रंथ आहेत, शिवलीलामृतसारखे ग्रंथ आहेत, काशीखंडसारखे, भक्ती विजय, राम विजय सगळे ग्रंथ आहेत. परंतु हे यातलं जे वैभव आहे ज्ञानेश्वरीतलं जे आहे ना, तर ज्ञानेश्वरीमध्ये विशेष गोष्ट कोणती असेल तर संस्कृतचे अनेक शब्द प्रत्येक ओळीमध्ये आलेले आहेत. काही ओव्या नसतील अपवादात्मक, पण बऱ्याच ठिकाणी संस्कृत शब्दाची रचना केलेली आहे. जाता जाता आपल्याला संस्कृतसुद्धा समजायला लागतं. त्यामुळं याचं जे वैभव आहे म्हणून म्हणतात त्या अमृताशी पैजा जिंके. तरी म्हणलेलं आहे की ही जी मराठी भाषा होती त्या मराठी भाषेचं बाल्यावस्था जे आहे, बाल्यपण, ते लहानपण संपून तिला प्रौढत्व प्राप्त करून देण्याची मी शपथ घेतो. ते अमृताची पैजा का जिंकेल तर अमृतात जे गुण आहेत संजीवन देण्याचं, ती संजीवनी देण्याची कुवत, सामर्थ्य मराठी भाषेमध्ये आहे. म्हणून 80 अक्षरे मिळविणं असं काव्य प्रबंधात अक्षर मी रचून ठेवीन, तर त्यामुळं तुमचं कवित्व फुलायला लागेल. म्हणून बरेचसे ज्ञानेश्वरी वाचणारी मनीषी मंडळी काव्य करायला त्यांना प्रेरणा मिळते. दासबोध सुद्धा तसाच आहे ग्रंथ बघा, की ते वाचलं अभ्यासलं ना तर काव्यासाठी आपल्याला प्रेरणा मिळत असते. त्याचं कारणच आहे त्यामध्ये टाकलेले रसालंकार जे आहेत ते रसालंकार कुठेही यमक तुटलेला नाही. ज्ञानेश्वरीमधल्या सगळ्या 9034 ओव्या आपण जर पाहिल्या तर कुठेही यमकाला धक्का दिलेला नाही बरं काय ज्ञानेश्वर माऊलीने. त्यामुळं किती त्यांचं ज्ञान होतं मराठीचं हे त्यावरून समजतं. प्राकृत आहे, प्राकृत म्हणजे मिसळ आहे, ते मराठी आणि संस्कृतची मिक्स भाषा आहे ज्ञानेश्वरीमध्ये. त्यामुळे थोडीशी त्या काळातले काही शब्द जे आहेत ते शब्द समजायला कठीण जातात, बऱ्याच वेळा ते कठीण जातात. संशयावनी थोर अनेक नाही पाप घोर, ही विनाशाची वाघोर प्राणी अशी. मागच्या अध्यायामध्ये एक ओवी गेलेली आहे, वाघूर शब्द वापरलेला होता. एके दिवशी इथे एक धनगर आलेला होता आणि ते धनगराशी बोलता बोलता तो म्हणला आम्ही वाघूर लावून ठेवलेला आहे.
शेतामध्ये, आणि त्यामध्ये मेंढ्या आतमध्ये आम्ही ठेवतो आणि बाहेर वाघर लावलेलं असते. मी म्हटलं वाघर म्हणजे काय लावतं रे? तर म्हटलं ते जाळं नसतं काय, ते मेंढ्या बाहेर जाऊ नयेत किंवा बाहेरचा कोल्हा किंवा कुत्री आत घुसून नयेत आणि मेंढ्यांना खाऊ नयेत म्हणून आम्ही कडेनं जे जे विणलेलं जाळं असते त्याला आम्ही वाघूर म्हणतो. मला त्यावेळी लक्षात आली ओळी की काय म्हणतात, संशयावनी थोर अनेक नाही पाप घोर, ही विनाशाची वाघूर प्राणी अशी. वाघूर म्हणजे जाळं आहे, संशय हे जाळं आहे हे सांगण्यासाठी वाघूर शब्द वापरला. आणि हा वाघूर शब्द जो होता ना तो असा तिकडून आलेला आहे बघा, बोली भाषेतून. म्हणून माऊलीने कुठले कुठले शब्द गोळा केले काय समजत नाही. मात्र रचना जी केलेली आहे ना, म्हणून म्हणतात अशी अक्षरे मिळवीन, अशा पद्धतीची अक्षरं मी मिळवीन आणि त्याची गुंफण करेन की तुम्हाला वाटेल अमृत कशाला पाहिजे, ज्ञानेश्वरीच वाचावी अशी मी रचना करणार आहे, असं ते बोलतात. ऐशी अक्षरे मिळवीन म्हणजे असं असं काव्य मी करेन की ज्यामुळं तुम्ही सुद्धा त्यामध्ये मग्न व्हाल, तुमचं भान हरपून जाईल. माऊलींची एक 18व्या अध्यायामध्ये उया बघा, वाचे बर्वे कवित्व, कवित्व बर्वे रसिकत्व, रसिकत्वे बर्वे परतत्व, स्पर्शू जैसा. वर्णन करताना बघतात बोलण्यापेक्षा काव्यमय बोललेलं बरं, काव्यापेक्षा रसात्मक असलेलं बरं, रसापेक्षा परतत्वाचा स्पर्श करणारे शब्द बरे. नुसतं बोलणं काय करायचं, जर काव्य टाकलं तर त्या बोलण्याला एक वेगळा आधार प्राप्त होतो. वाचे बर्वे कवित्व, कवित्व बर्वे रसिकत्व. नुसतीच कविता काय करायची जर त्यात रसिकता नसेल, त्यामध्ये आनंद घेता येत नसेल, त्यामध्ये गोडवा नसेल, माधुर्य नसेल, तर ते कवित्व काय करायचं. म्हणून वाचे बर्वे कवित्व, कवित्व बर्वे रसिकत्व. आणि रसिकत्वे पण रसिकत्व आहे आणि तत्व परितत्व स्पर्शू जैसा. त्या ठिकाणी परतत्वाचा म्हणजे ईश्वराचा स्पर्श असेल, ज्या वाणीमध्ये ज्या शब्दामध्ये ईश्वराचा स्पर्श असेल त्याला वाणी म्हणायची, त्याला वाचा म्हणायची. काय वर्णन करतात. आणि वर्णन इथं सांगायचा मुद्दा का आला तर माऊलींनी या मराठी भाषेला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम केलेलं आहे. तर मराठी भाषा मरगळलेली होती, हे मरगळलेल्याचं त्यात प्राण भरण्याचं काम माऊलींनी केलेलं आहे. म्हणून तसा म्हणून काय म्हणतात, माऊलींची ही प्रतिज्ञा आहे की मी अशी अक्षरांची जुळणी करेन की त्याद्वारे एक प्रकारचा प्रबंध होईल आणि तुम्हाला अमृतात सुद्धा त्या ठिकाणी फिकं पडायला लागेल. तिथं काय म्हणतात आणि बघा, जिये कोवळकेची पाडे, दिसती नादीचे रंग थोडे, वेदे परिमळाचे बीक मोडे जयाचे नी. आता वर्णन करायचं चालू केलं बघा. जे शब्द स्पर्श रूप रस गंध 5 विषय आहेत ना, ह्या 5 विषयांना किती बाजूला केले बघा. त्यांना वाटतंय की ह्या 5 विषयामध्येच आनंद आहे ना, तर ते 5 विषय न घेता सुद्धा मी आनंद देऊ शकतोय असं माऊली बोलतात. 5 विषयाचं सेवन करायची काही गरज नाही म्हणतात. जे कोवळकेची नी पाडे, शब्दातील कोमलपणाच्या मानाने गायनातील निराळे रागांचे स्वर देखील कमीच कोमल दिसतील. वर्णन कसं करतात बघा की शब्दातील कोमलपणाचं जर बघायचा विचार जर केला तर गायनामध्ये जे शब्द असतात ते फार कोमल असतात, पण ते सुद्धा कमीच कोमल दिसतील. आणि ज्या शब्दाच्या आकर्षणाने फुलांच्या सुगंधांचे आकर्षण मोडेल, म्हणजे माझे शब्द असे आहेत की त्यामुळं फुलापासून येणाऱ्या सुगंधापेक्षा माझ्या शब्दाचा सुगंध तुम्हाला आकर्षित करेल. काय गंमत आहे बघा. म्हणजे तुम्हाला जो गंध विषय आहे ना तो गंध विषयामध्ये तुम्ही सोडून द्या आणि फुलांचा वास घेणार नाही, अत्तराचा वास घेणार नाही, तर माझ्या ज्ञानेश्वरीतल्या शब्दांचा सुगंध तुम्हाला मोहून टाकेल. खरोखर विचार करण्यासारखी काव्य प्रतिभा आहे बरं काय माऊलींची. विचार करण्यासारखी एकदम पराकाष्ठीची प्रतिभा त्याला म्हणता येईल की ती प्रतिभा इथं वापरलेली आहे. जी कोवळकेची पाडे, दिसती नादीचे रंग थोडे. नाद जो आहे ना संगीतातला, त्यातले सुद्धा शब्द त्याच्यापेक्षा कोमल वाटतील. वेदे परिमळाचे बीक मोडे, शब्दाच्या आकर्षणाने फुलाच्या सुगंधाचे आकर्षण मोडले जाईल, मोडून टाकता येईल असं म्हणतात. म्हणजे शब्दाची कोमलता 7 स्वरांच्या कोमलतेपेक्षा सुद्धा जास्त आहे. आणि सुगंधाचा जो चित्ताला आकर्षण करण्याचा जो प्रभाव आहे तो माझ्या शब्दापुढे कमी होईल. म्हणजे माझे शब्द तुम्हाला सुगंध देते. वास्तविक शब्द कधी सुगंध देतात का हो? पण कशी अलंकारिक भाषा वापरलेली आहे बघा. याचा अर्थ आहे माझ्या शब्दामध्ये तुम्ही या 5 विषयांचा विसर पडेल.
आणि विषयांचा विसर पडण्यासाठीच परमार्थ आहे ना. परमार्थाचं मुख्य गोष्टच ही आहे की विषयांचा विसर पडावा. विषयाचा विसर पडला निश्चय अंगी ब्रह्मरस ठसावाला, तुकाराम महाराजांचा अभंगच आहे. विषयांचा विसर पडायसाठीच माऊली बोलतात विषयांना कमी लेखतात. तुमचा जो सुगंध आहे ना, तो सुगंध काय कामाचा. माझ्या ज्ञानेश्वरीतल्या शब्दाच्या सुगंधाचा अनुभव घ्या. त्यातल्या शब्दांचा कोमलपणा म्हणजे स्पर्श विषय. तिथं शब्द सांगितलं बघा, शब्दाचे कोमलपण कोवळकीचे ने पाडे. हे शब्द कसा वापरतात बघा, कोवळकीचे. किती कोवळे शब्द आहेत माझे, की ते शब्द इतके मऊ इतके सॉफ्ट आहेत की जे स्पर्श विषय आहे ना, तो स्पर्श विषय सुद्धा गप्प बसेल. माझ्या शब्दाला गंध इतका आहे ना, तर तो गंध विषय आहे ना, तो बाजूला पडेल आणि माझे शब्द त्याच्यापेक्षा मोठे आहेत असं वर्णन करतात. ऐका रसाळपणाची या लोभा. आता रस शब्दाचा वापर बघा. पहिले स्पर्श, शब्द आणि गंध, 3 विषयांचा विचार ह्या पहिल्या ओळीत केला. आता दुसऱ्या 16व्या ओळीमध्ये कसे बोलतात बघा. ऐका रसाळपणाची या लोभा की श्रवणची होती जिव्हा, बोले इंद्रिया लागे कळंबा एकेमेका. श्रोते हो, शब्दातील रसाळपणाच्या लोभाने कानातच जणू जिव्हा निर्माण होतील. म्हणजे तुमच्या कानाला जीभ निर्माण होईल आणि माझ्या शब्दाचा रस आहे तो चाकण्यासाठी तुमच्या कानातल्या जिभा बाहेर येतील. काय विचार करण्यासारखे आहे बघा. आणि रसाळ शब्दावरील हक्काविषयी इंद्रियांच्या मध्ये परस्पर भांडण निर्माण होईल. म्हणजे इंद्रिय सुद्धा भांडण करायला लागतील. हा माझा विषय आहे, हा माझा विषय आहे. मला देखजला ज्ञानेश्वरी ऐकताना, ज्ञानेश्वरी अभ्यासताना त्यातले विषय आहेत ना, ते विषय म्हणतील मला ज्ञानेश्वरीतले शब्द पाहिजेत, मला ही ओवी पाहिजे, मला हा शब्द आवडलाय असे म्हणतील आणि सगळे विषय पंचविषय भांडण करायला लागतील. पुढं आले बघा. सहजे शब्द तरी विषय श्रवणाचा. शब्द हा विषय कुणाचा आहे? कानाचा. शब्द विषय कानाचा आहे. की श्रवणाची परी रसना म्हणे रसामचा. पण रसना जीभ काय म्हणते? तो विषय माझा आहे. वास्तविक शब्द विषय कुणाचा आहे? कानाचा आहे. पण जीभ म्हणते तो मी चाकणार आहे. आणि शब्द कसा चाकायचा? शब्द ही ऐकण्याची गोष्ट आहे, चाकण्याची नाही. पण जीभ म्हणेल मी चाकून बघणार आहे, असा शब्द आहे तो माझा. हे वर्णन बघितलं की आपल्या लक्षात येतं. बोले इंद्रिया लागे कळमा, घ्राणाशी भाव जाय परिमळाचा, हा तोची होईल. वस्तुस्थितीने शब्द हा तर कानाचा विषय आहे, पण जीवा म्हणेल हा रस विषय आमच्या मालकीचा आहे. नाकाला त्या शब्दात सुगंध असल्याची जाणीव होईल, त्यामुळे नाक देखील आपला हक्क सांगेल. ते नाक काय म्हणेल माहिती आहे का? कारण त्या शब्दाचा सुगंध यायला लागलाय आणि तो माझा विषय आहे. जीवा म्हणतील तो रस विषय आहे, त्यामध्ये रस आहे आणि रसाचा खरा इंद्रिय कोणता असेल तर जीभ आहे. तर जीभ म्हणेल त्यातला रस हा माझा विषय आहे. विचार करायला गेलं तर शब्द हा ऐकण्याचा म्हणजे कानाचा विषय आहे. पण त्या तिन्ही इंद्रियामध्ये भांडण लागेल, माऊली वर्णन करतात. म्हणून सहज शब्द तरी विषय श्रवणाचा. तरी सहज शब्द तरी विषय श्रवणाचा, परी रसना म्हणे रसू अमुचा. ग्रहणाशी भाव जाय परिमळाचा, हा तोची होईल. नवल बोलतीय रेखेची वाहनी, देखता डोळ्याही पुरो लागे धनी. ते म्हणती उघडली खाणी रूपाची. आता रूप विषय आहे बघा. बोलण्यातील सुंदर रेखीव अशी शब्दचित्राची ओळ बघितल्यावर डोळ्याची इच्छा सुद्धा पूर्ण होऊ लागेल. आणि डोळे म्हणतील ही तर रूपाची खाण आहे. शब्दाकडं रूप विषय सुद्धा त्याकडे जाईल. म्हणजे सगळ्या इंद्रियांना तृप्त करण्याची ताकद, सांगायचा मुद्दा हा आहे बघा. सर्व इंद्रियांना तृप्त करण्याची ताकद ज्ञानेश्वरीच्या शब्दामध्ये आहे. इतकं शब्दाचं सामर्थ्य माऊलींनी वर्णन केलेलं आहे. आपण प्रत्यक्षात त्या सामर्थ्याचे साक्षीदार असलो पाहिजे. म्हणजे ज्ञानेश्वरी आयुष्यात येऊन एकदा तरी अभ्यासावी. एकदा भले मग ती आयुष्यभर अभ्यासता नाही आली तरी त्याच्यातले भाव भावना, त्याच्यातले शब्द अलंकार आणि त्याच्यातलं माधुर्य जे आहे ना, ते माधुर्य आपल्याला भगवंतापर्यंतची, भगवंत नेमका कसा आहे त्याची आठवण करून देते. इतकं सुंदर वर्णन माऊली करतात आणि हे वर्णन मुळापासून वाचणं फार गरजेचं आहे. वेळ संपलेला आहे, आपल्याला थांबावं लागते. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवंताच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव.